मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या पत्रकार परिषदेला संबोधित करतील। मी सर्व पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत करतो आणि माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावं। सर्वांना नमस्कार। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि मुंबई अध्यक्ष अमित साटमजी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आज विशेषतः देशाचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी 12 वर्ष आपल्या कारकिर्दीला पूर्ण केले आणि हे करत असताना 4398 दिवस हा जो काही यापूर्वी लॉन्गेस्ट सर्व्हिंग इलेक्टेड प्राईम मिनिस्टरचा रेकॉर्ड होता माननीय पंडित जवाहरलाल नेहरूंचा, तो रेकॉर्ड मुळात नवीन कीर्तिमान स्थापित केला आणि देशाच्या इतिहासातले सर्वाधिक काळ कार्यरत असणारे निर्वाचित पंतप्रधान म्हणून मोदीजींनी हा कीर्तिमान स्थापित केला आहे। मी पहिल्यांदा तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या वतीने माननीय प्रधानमंत्री महोदयांचे मनापासून अभिनंदन करतो। ही कारकीर्द केवळ लांब आहे एवढीच यामुळे ती महत्वाची नाही, तर देशाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आणि जगाच्या पाठीवर भारताची पत वाढवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। आणि एनडीए आज सर्वात मोठा समूह म्हणून देशाच्या 22 राज्यांमध्ये सरकार चालवतोय। जवळपास देशाच्या 75% भूभागावर आणि 80% नागरिक ज्या भूभागात राहतात अशा भूभागावर आज एनडीए शासित राज्य आहे। आणि काँग्रेस जेव्हा पीकवर होती तेव्हा देखील इतक्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसला यश मिळालं नव्हतं। ते यश आज मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला प्राप्त झालंय। विशेषतः आमच्याकरता हे देखील अत्यंत आनंदाची बाब आहे की हे वर्ष डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मभूमीमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार, बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, त्यामुळे आम्ही अधिक आनंदित आहोत। आणि या 12 वर्षाच्या काळामध्ये मोदीजींना 32 आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले, त्यातले 24 सन्मान हे विविध देशातले सर्वोच्च सन्मान आहे। हा देखील एक रेकॉर्ड आहे। आणि आपण जर या देशांची डायव्हर्सिटी बघितली तर आपल्या लक्षात येईल की भारताच्या नेतृत्वावर किती विविध देशांचा विश्वास आज आपल्याला पाहायला मिळतोय। आणि सातत्याने जागतिक अप्रुव्हल रेटिंग एजन्सीजनी मोदीजींचं रेटिंग 75% पर्यंत ठेवलेलं आहे। आणि जगातले सगळ्यात पॉप्युलर लीडर म्हणून आज सगळ्या जागतिक रेटिंग एजन्सीज मोदीजींचं नाव घेतात। या 12 वर्षामध्ये
सगळ्यात महत्त्वाचं काही घडलं असेल तर गरिबी आणि तीव्र गरिबीतून 25 कोटी लोकांना बाहेर काढण्याचं काम मोदीजींनी केलं आणि संयुक्त राष्ट्रसंघाने देखील हा दशकातला चमत्कार आहे अशा पद्धतीनं या घटनेचा उल्लेख केलेला आहे. 81 कोटी नागरिकांना अन्न सुरक्षा देण्याचं काम मोदीजींनी केलं. 11 कोटीपेक्षा जास्त आमच्या शेतकऱ्यांना सातत्याने किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून 4 लाख कोटी रुपये 4.3 लाख कोटी रुपये हे देण्याचं काम त्यांनी केलं. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 7.71 लाख कोटी रुपये म्हणजे जवळपास 8 लाख कोटी रुपये हे शेतकऱ्यांना मिळाले आणि शेतकऱ्यांच्या कर्जाची मर्यादा 3 लाखावरनं 5 लाखापर्यंत नेण्याचं काम या ठिकाणी झालं. दूध उत्पादन 10 वर्षात 70% वाढलं आणि आता जगातला सर्वाधिक दुधाचं उत्पादन करणारा देश आपला भारत झाला. जवळपास 1,09,00,000 हेक्टरवर सूक्ष्म सिंचन तयार करण्याचा विक्रम झाला. जनधन योजनेतनं 58 कोटीहून अधिक खाती निर्माण झाली. त्यात 32 कोटी महिलांची खाती आहेत आणि ऍक्टिव्ह खाती आहेत. आयुष्यमान भारतच्या माध्यमातून 60 कोटी लोकांना आरोग्य कार्ड आणि 5 लाखापर्यंतचा उपचार हा मोफत मिळाला. मध्यमवर्गीयांकरता प्राप्ती कराची इन्कम टॅक्सची लिमिट 2 लाखावरनं 12,75,000 वाढवण्यात आली. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या अंतर्गत 58 कोटी नागरिकांना लाभ मिळाला. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 4 कोटी घरं ही तयार झाली. अजून 3 कोटी घरं तयार होत आहेत. प्रधानमंत्री स्वनिधीच्या अंतर्गत 74 लाख फुटपाथ विक्रेत्यांना मदत मिळाली. विश्वकर्माच्या अंतर्गत 30 लाख कारागिरांना मदत मिळाली. आज लखपती दीदी कार्यक्रमाच्या अंतर्गत देशामध्ये महिलांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळी मोदीजींच्या नेतृत्वात 3 कोटी महिला या लखपती दीदी झाल्या आहेत. महाराष्ट्रात आपण 50 लाखापर्यंत पोहोचलो आणि आपण 1 कोटीपर्यंत जाणार आहोत आणि देशामध्ये 6 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा मोदीजींचा मानस आहे. उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत 11 कोटी महिलांना गॅसचं कनेक्शन मिळालं. सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत 4.5 कोटी मुलींची खाते उघडून त्यात पैसे जमा करण्यात आले. जवळपास आपल्या भारताच्या सैन्यामध्ये महिलांची संख्या ही 3,000वरनं 11,000वर गेली. देशामध्ये 12 कोटी शौचालय तयार झाले. 16 कोटी घरांमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे नेऊन महिलांना सशक्त करणे आणि महिला केंद्रित अर्थव्यवस्था करणे हे कार्य मोदीजींनी करून दाखवलं. सगळ्यात महत्त्वाचं या 12 वर्षामध्ये सुशासन आणि सुप्रशासन या 2 गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्त्वाचं बलस्थान राहिलं. सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आतापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले. जेम पोर्टलच्या माध्यमातून खरेदीतला भ्रष्टाचार संपवला. भारत नेटच्या माध्यमातून 2,14,000 ग्रामपंचायतींपर्यंत
थेट इंटरनेट कनेक्टिव्हिटी नेली, 13 नवीन एम्स हॉस्पिटल तयार केले, ग्रामीण भागात 6 कोटी लोक हे डिजिटली साक्षर झाले आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये एक गुणात्मक आणि संख्यात्मक बदल करण्याचं काम हे मोदीजींनी केलं. पूर्वी रोड, पोर्ट, एअरपोर्ट, रेल्वे अशी जी पायाभूत सुविधांची क्षेत्र आहेत, याच्यामध्ये भारत वर्षाला 2 लाख कोटी रुपये खर्च करायचा, आता वर्षाला 12.2 लाख कोटी खर्च करतो. म्हणजे अनेक पटींनी या ठिकाणी हा खर्च वाढवलेला आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत 8 लाख किलोमीटर रस्ते झाले आहेत. त्यातले 4 लाख किलोमीटर हे केवळ मागच्या 10 वर्षामध्ये झालेले आहेत. राष्ट्रीय महामार्ग 91,000 किलोमीटरवरनं 1,46,000 किलोमीटरपर्यंत गेले आहेत. आणि आपण जर बघितलं तर पूर्वी एका दिवसाला आपण 11 किलोमीटरचा हायवे तयार करायचो, आता त्याची स्पीड दिवसाला 34 किलोमीटर म्हणजे 3 पटीने प्रतिदिन हायवे करण्याची स्पीड ही आपण वाढवली आहे. रेल्वे ब्रॉडगेज विद्युतीकरण हे आता 99.6% झालं आहे. म्हणजे जवळपास 100% रेल्वे, ब्रॉडगेज रेल्वे ही आता इलेक्ट्रिकवर आपण आणलेली आहे. आणि 1337 रेल्वेचे स्टेशन्स अमृत भारत स्टेशन्स म्हणून आज त्याचा कायापालट होतोय किंवा झालेला आहे. 164हून अधिक वंदे भारत एक्सप्रेस परदेशामध्ये किंवा जगाच्या प्रगत देशांमध्ये ज्या प्रकारची ट्रेन पाहायला मिळते, ती ट्रेन 100% भारतामध्ये मॅन्युफॅक्चर करून आणि भारतीयांच्या सेवेमध्ये आणण्याचं काम करण्यात आलेलं आहे. देशातलं मेट्रो नेटवर्क हे पूर्वी 5 शहरांमध्ये होतं, आता ते 26 शहरात गेलंय. आणि जवळपास 5 पटीने हे मेट्रो नेटवर्क आज देशामध्ये वाढलंय. पूर्वी देशात 74 विमानतळं होते, आता 164 विमानतळं ही देशामध्ये तयार झालेली आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा क्षेत्रात संख्यात्मक आणि गुणात्मक एक प्रचंड मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आज आपण पाहतोय की भारत जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालाय. आणि लोक मंदी 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 असं सांगत होते, पण चालू वर्षातला आर्थिक विकासाचा दर हा 7%हून अधिक रजिस्टर झालेला आहे. आणि जगात सर्वाधिक विकास वृद्धीचा दर हा भारताचाच आहे. फास्टेस्ट डेव्हलपिंग इकॉनॉमी आजही भारत आहे. आणि जवळपास आपण 345 लाख कोटीचा टप्पा पार केलेला आहे. 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे अत्यंत वेगाने भारताची वाटचाल ही आता चाललेली आहे. विदेशी मुद्रा भंडार 67 लाख कोटी रुपये आता आपल्याकडे आहेत. पुढच्या 11 महिन्याचे सगळे इम्पोर्ट्स आणि भारतावर जे विदेशी कर्ज आहे ते 94% कव्हर करण्याची क्षमता आज भारताच्या तिजोरीत आहे. एक काळ आपण असा बघितला की विदेशी कर्जाखाली बुडलेला भारत, फ्रेजाईल 5 अर्थव्यवस्था आणि वर्ल्ड बँक किंवा IMF हे सांगायचं की यातनं बाहेर निघाला नाही तर भारत डेट ट्रॅपमध्ये जाईल, कारण विदेशी कर्ज परत करण्याकरता भारताकडे पैसे नाहीत. आज त्या भारताकडे एका दिवसात परत करावे लागले तरी 94% कर्ज आपण एका दिवसात परत करू शकतो. अशा पद्धतीनं आणि 11 महिन्याचे एक्सपोर्ट हे याकरता महत्वाचं आहे की साधारणपणे UPAच्या सरकारमध्ये 1 महिन्याच्या इम्पोर्टचे देखील आपल्याकडे विदेशी मुद्रा नसायची.
ती आता 11 महिन्याची आपल्याकडे आपल्या स्टॉकमध्ये या ठिकाणी आहे. जीएसटी आता 22 लाख कोटींवर गेलाय आणि अर्थातच यात पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. यूपीआयचा जो व्यवहार आहे याच्यामध्ये 12,000 पटींनी वाढ झाली आहे आणि 314 लाख कोटी रुपयाचे डिजिटल व्यवहार आज भारतात चालले आहेत. चायनासहित सगळ्या देशांना भारताने मागे टाकलेलं आहे डिजिटल व्यवहारांमध्ये. आणि विशेषतः आम्ही तयार केलेला यूपीआय हा आता जगातले 30 देश वापरत आहेत. ब्राझील सारखा देश हा देखील आता यूपीआयवर शिफ्ट होतोय. ही मला असं वाटतं की भारतीयांकरता अत्यंत गौरवाची परिस्थिती आहे. आणि प्रत्यक्ष कर संग्रह डायरेक्ट टॅक्सेस 27 लाख कोटीपेक्षा जास्त गेले आहेत. प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह मध्ये 20 लाख कोटीपेक्षा अधिकची विक्री आणि 12 लाख नवीन रोजगार तयार झाले आहेत. मेक इन इंडियामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणं आता 1.9 लाख कोटीवरनं 11.3 लाख कोटीवर गेली आहे. आणि सेमी कंडक्टरच्या क्षेत्रामध्ये भारत आता वैश्विक हब होतोय. जवळपास 1,64,000 कोटी रुपयाच्या 12 प्रकल्पांना सेमी कंडक्टर क्षेत्रामध्ये देशामध्ये मंजुरी मिळाली आहे आणि चिप्सचं प्रोडक्शन देखील आता भारतामध्ये सुरू झालेलं आहे. 2014 साली मोबाईल जे आपण वापरतो 90% मोबाईल हे आयात आपण करायचो. आपल्याकडे त्याचं प्रोडक्शन नव्हतं. आता 300हून अधिक कंपन्या भारतामध्ये मोबाईल तयार करतात आणि मोबाईलची निर्यात 163 पटीने आपण वाढवलेली आहे. आता मोबाईल निर्यात करणारा देश हा भारत झालाय. संरक्षण उत्पादनामध्ये आपण विशेषतः जो दारुगोळा आहे आणि बाकी बेसिक गोष्टी आहेत यात 94% इम्पोर्ट करायचो. देशात 6% निर्माण करायचो. आजची परिस्थिती अशी आहे की आपण स्वयंपूर्ण तर झालोच आहोत पण आपण निर्यात करतो आहोत आणि ही निर्यात 38,400 कोटीपर्यंत आज देशाची गेलेली आहे. 2.6 लाख स्टार्टअप्स आणि 120 युनिकॉर्न देशात तयार झाले. आणि या सगळ्या विकासासोबत मोदीजींनी विकास भी और विरासत भी अशा पद्धतीनं या देशाची अस्मिता आणि देशाचा स्वाभिमान हा पुन्हा उंच केलेला आहे. अयोध्येतील राम मंदिर असेल, काशी विश्वनाथ कॉरिडॉर असेल, उज्जैन महाकाल लोक असेल, केदारनाथ धाम असेल, देशामध्ये भगवान गौतम बुद्ध सर्किट असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंचतीर्थ विकास असेल, भगवान बिरसा मुंडा जनजातीय गौरव दिवस असेल, प्रसाद योजनेतून 1700 कोटी रुपयाची कामं मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भागांमध्ये झालेली आहेत. आणि आता राजपथ नाही तर कर्तव्यपथ, राजभवन नाही तर लोकभवन, रेसकोर्स रोड नाही तर लोककल्याण मार्ग, मुघल गार्डन नाही तर अमृत गार्डन, पोर्ट ब्लेअर नाही तर विजयपुरम, अशा पद्धतीनं आज आमची अस्मिता आम्ही पुन्हा जागृत केली आहे. योग दिवस हा जागतिक पातळीवर गेलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, काश्मीरमध्ये झालेली ऐतिहासिक चूक ही सुधारून 370 आणि 35A हे रद्द करून काश्मीरचं 100% भारतामध्ये इंटिग्रेशन, विलिनीकरण करण्याचं काम हे मोदीजींच्या सरकारने केलं आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राला देखील मोदीजींनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. विशेषतः सिंचनाचं विशेष पॅकेज देऊन केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात 100 पेक्षा अधिक प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत.
आज छत्रपती शिवरायांचे 11 किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत गेले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लंडनमध्ये असेल किंवा युनेस्कोत त्यांच्या पुतळ्याचं अनावरण असेल, इंदू मिल इथलं स्मारक असेल, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मेट्रो 3 सहित वेगवेगळ्या शहरांमधल्या मेट्रो असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक, आणि सगळ्यात महत्वाचं पुढचे 30 वर्ष महाराष्ट्र देशात नंबर 1 राहील अशा पद्धतीचं वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या 10 बंदरातलं बंदर असणार आहे, 10 लाख लोकांना रोजगार देणार आहे आणि महाराष्ट्राची आणि भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे. अमरावतीचा मेगा टेक्सटाईल पार्क असेल, छत्रपती संभाजीनगरची डीएमआयसी असेल, ऑरिक सिटी असेल, दिघी पोर्ट असेल, गडचिरोलीत स्टील सिटी असेल, एम्स आयएम आयआयसीटी असेल, अशा अनेक गोष्टी सांगता येतील की या महाराष्ट्राला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या विकासामध्ये एक गुणात्मक बदल हा या 12 वर्षाच्या कारकिर्दीत झालेला आहे. आणि म्हणून जसं मी सांगितलं की केवळ लॉंगेस्ट सर्व्हिंग नाही तर फायनेस्ट सर्व्हिंग, केवळ लॉंगेस्ट सर्व्हिंग नाही तर ज्यांनी देशामध्ये 360 डिग्रीचा बदल करून दाखवला, 360 डिग्री डिफरन्स ज्यांनी आणून दाखवला, अशा पद्धतीचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या या कार्यकाळाला महाराष्ट्राच्या वतीने मी अनंत अनंत शुभेच्छा देतो. मराठीतले प्रश्न आले. पहिले मराठी. किसकी? मोदी जी के आसपास रहने वाले बड़े रंगीन नेताओं की प्रॉपर्टी कई गुना बढ़ गई उनके परिवार वाला. उन्होंने कहा था ना खाऊंगा और ना खाने दूंगा. जे मोदीजींनी सांगितलं तेच त्यांनी केलंय. भ्रष्टाचाराचा एकही आरोप हा मोदी सरकारवर कोणी लावू शकलेला नाही. ज्यांनी आरोप लावायचा प्रयत्न केला ते तोंडावर पडलेले आहेत. त्यामुळे हेही एक आश्चर्य आहे की 12 वर्ष बेदाग अशा पद्धतीचं सरकार हे मोदीजींनी चालवून दाखवलं. नाही, असं आहे की जी काही लातूरवरनं बातमी आली होती ती आपल्या सगळ्यांनाच मन हेलावून टाकणारी होती. हा जो परिवार आहे हा भूमिहीन आहे. त्यांनी दुसऱ्याच्या शेतीमध्ये आपल्या बैलजोडीने बटईवर काम घेतलं होतं. त्यातला एक बैल मेल्यानंतर ती महिला त्या ठिकाणी झुंपलेली पाहून आपल्याला सर्वांनाच त्यात वाईट वाटलं. म्हणून तात्काळ आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांच्या मेलेल्या बैलाचं त्यांना कंपेन्सेशन दिलं आणि एक बैल देखील दिला. आज पुन्हा त्या ठिकाणी आमच्याकडे अशी बातमी आली की दिलेला बैल हा काही योग्य नाही. जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की शेतकऱ्यांना बाजारात नेऊन त्यांच्या पसंतीचा बैल त्यांना घेऊन द्यावा. 21 कोटी लोकांना गरिबीच्या रेषेतून बाहेर काढलं. मागचा 80 कोटी लोकांना अन्न सुरक्षा द्यावी लागते म्हणतात. तर 21 कोटी जर गरिबी रेषेतून बाहेर आले तर मग 80 कोटी अन्नधान्य कसं काय द्यावं? पहिली गोष्ट अशी आहे की 21 नाही 25 कोटी लोक गरिबी रेषेतनं बाहेर आले आहेत. गरिबी रेषेतनं बाहेर आले तरी देखील ते काही एकदम श्रीमंत झाल्या तशी परिस्थिती नाही आहे. आता ते एक डिसेंट अशा प्रकारचं जीवन जगू शकतात आणि म्हणून जोपर्यंत ते
या परिस्थितीत कायम होत नाही. कारण असं यापूर्वी आपण बघितलेलं आहे की काही लोक गरिबीतनं बाहेर येतात आणि पुन्हा गरिबीत जातात. त्यामुळे त्यांना किमान 2 वेळच्या जेवणाची चिंता करावी लागू नये आणि त्यांनी आहे त्यापेक्षा अधिक सक्षम व्हावं, सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा, या दृष्टीनं 5 वर्षाकरता ती योजना चालूच ठेवण्यात आली. सर, आपण पीएमची जी 12 वर्षाची कामगिरी आहे त्याच्याबद्दल आपण बोलला. कुठून बोलतोय? कोण बोलतोय? हा. विलीनीकरणची चर्चा सुरू झालेली आहे. कशाचं? विलीनीकरणची चर्चा सुरू झाली आहे. विलीनीकरणची काँग्रेसने 12 वर्षाची जी कामगिरी आहे त्याचा परिणाम आहे का आणि याच्यावर आपण कसा? पहिल्यांदा तर या विलिनीकरणाबद्दल बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशा पद्धतीनं जो काँग्रेसचाही नाही, जो राष्ट्रवादीचाही नाही, तो व्यक्ती बोलतो आणि मग तुम्ही सगळे विलिनीकरणावर चर्चा सुरू करता. पण हरकत नाही. पहिल्यांदा तर मी सांगतो की हे जे काही पक्ष तुम्हाला दिसत आहेत, या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कुणी पाय ठेवणार नाही. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही. तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो, कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही. याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते. जेवढं विरोधी पक्षाचं कन्सॉलिडेशन होईल तेवढी अतिरिक्त राजकीय स्पेस ही भारतीय जनता पक्षाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे आमचं याच्यावर कुठली आमची प्रतिक्रिया नाही. आम्ही फक्त बघतो, वेट अँड वॉच. सर, तुम्ही शेती क्षेत्राच्या संदर्भात अनेक ठिकाणी सांगितलं, परंतु एमएसपीचा मुद्दा अनेक वर्षांपासून दशकांपासून प्रलंबित आहे. मात्र एमएसपीसाठी सरकार सकारात्मक जरी असलं, टेक्निकल लीज आहे की एमएसपी पेक्षा कमी दराने जे खरेदी करतात त्यांच्यावर कारवाई, याबद्दल सरकारची काय? पहिल्यांदा तर मोदी सरकारला एका गोष्टीकरता धन्यवाद द्यावा लागेल. 2014 साली MS स्वामीनाथन यांनी रिपोर्ट दिला. 2004 साली MS स्वामीनाथन यांनी रिपोर्ट दिला. 4 पासून 14 पर्यंत UPAच्या सरकारने स्वामीनाथन रिपोर्ट लागू केला नाही. मोदीजींचं सरकार आल्यावर 2016 साली मोदीजींनी स्वामीनाथन रिपोर्ट लागू करून MSP स्वामीनाथन रिपोर्ट प्रमाणे त्या ठिकाणी देण्याचा निर्णय केला. त्यावरही काही लोकांनी विरोध केल्यानंतर स्वतः स्वामीनाथन यांनी वृत्तपत्रामध्ये लेख लिहून हे स्पष्ट केलं की माझा रिपोर्ट हा 10 वर्ष पेंडिंग होता, तो मोदींनी लागू केलाय आणि तो नीट लागू झालेला आहे. त्यामुळे MSPच्या संदर्भात सर्वाधिक बोल्ड निर्णय मोदीजींनी केले. खरेदीच्या संदर्भातही आपण जर आकडेवारी बघितली, UPAच्या 10 वर्षात त्यांनी जेवढी खरेदी केली तेवढी खरेदी एकेका वर्षामध्ये काही कमोडिटीजमध्ये ही मोदीजींच्या सरकारने केलेली आहे. तथापि ही गोष्टही खरी आहे की अनेक वेळा शेतकरी खरेदीची वाट न पाहता त्या ठिकाणी शेतीमध्ये सौदा करतात, व्यापारी तो सौदा घेतात आणि त्यानंतर वाढलेल्या दराचा फायदा त्या शेतकऱ्यांना मिळत नाही. म्हणूनच आपण आज आपल्याकडे स्मार्ट सारखी योजना चालवतो, नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना चालवतो, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स तयार करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतो की त्यांनी माल गोडाऊनमध्ये ठेवून त्याच्यावर उचल घ्यावी आणि योग्य भावातच माल विकावा. अजून जास्त जनजागृती आपल्याला करावी लागेल, जास्त इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल, पण याची सुरुवात मात्र देशामध्ये आणि महाराष्ट्रात झाली. सर, पॉवर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये महाराष्ट्र नंबर 1 राहिला आहे
या 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये पंतप्रधान मोदीच्या कितपत महाराष्ट्राला फायदा झालेला आहे, एक विषय. दुसरा सर, अल्निनोमुळे शेतकरी जे अडचणीत येणार आहे, मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी पेरणीसाठी काय आहे? पहिला जो प्रश्न आहे, मी मोदी साहेबांचे आभार मानेन की त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट इकोसिस्टीम तयार केली, त्यामुळे विक्रमी गुंतवणूक, विदेशी थेट गुंतवणूक भारतामध्ये झाली आणि अर्थातच त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला झालाय. कारण आलेल्या गुंतवणुकीच्या 40% गुंतवणूक त्या महाराष्ट्राने केली आहे आणि महाराष्ट्र सातत्याने नंबर 1च आहे. आपण 2015 पासून 2019 पर्यंत नंबर 1 होतो. 21-22 मध्ये आपण 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर गेलो, पण पुन्हा 23 पासून आपण नंबर 1 आहोत. याही वर्षी आपणच नंबर 1 आहोत, त्यामुळे त्याचा निश्चित फायदा झालाय. दुसरा जो विषय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. अल निनोच्या संदर्भात आपण तयारी करतो. मी माझ्या बजेटच्या भाषणामध्येच अल निनोच्या संदर्भात त्या ठिकाणी वाच्यता केली होती आणि त्याचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल, त्यामुळे त्याची तयारी आपण सुरू केली. आपण त्याचा टास्क फोर्स तयार केला. जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात कशी पूर्ण करता येतील हा आपला प्रयत्न आहे. कारण पाऊस कमी पडल्यानंतर मोठी धरणं कामी येत नाहीत. पाऊस कमी पडल्यानंतर जलसंधारणाची छोटी स्ट्रक्चर्सच कामी येतात. त्यामुळे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आपण भर दिलेला आहे. प्रत्येक जिल्ह्याला टार्गेट देऊन ही जलसंधारणाची स्ट्रक्चर्स कशी पूर्ण करायची हे आपण सांगितलंय. चाऱ्याची टंचाई तयार होऊ शकते, त्या दृष्टीने आपण जो आपला पशुसंवर्धन विभाग आहे आणि कृषी विभाग आहे यांना त्या ठिकाणी सूचना देऊन वैरण विकासाचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याकडे चारा उपलब्ध असेल. पण ही गोष्ट खरी आहे की ज्या पद्धतीचे इंडिकेशन येत आहेत त्यात अडचण मोठी असेल. पाऊस कमी पडणार आहे, त्यातनं आपण मार्ग काढू. विशेषतः शेतकऱ्यांना सातत्याने आम्ही ॲडवायझरी देतो. राज्य सरकारच्या ॲडवायझरीवर आधारितच जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही. नेहमीच्या पद्धतीनं पेरणी केली तर पावसाच्या अभावामुळे पेरण्या वाया जातील आणि दुबार पेरणीची वेळ येईल. म्हणून आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी संयम ठेवलाय, तसंच शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडनं येणाऱ्या ॲडवायझरीकडे लक्ष द्यावं आणि जशा जशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये आमचं जो काही कृषी विद्यापीठं आहेत आणि राज्य सरकारची कृषी विभागाची यंत्रणा आहे, ही यंत्रणा ज्या ॲडवायझरी देते आहे त्यानुसारच, आणि आम्ही SMS पाठवतो आणि महाविस्तार ॲपवर देखील आम्ही सगळी माहिती देतो, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्यात अशी विनंती. क्रॉपिंग पॅटर्न हा बदलणे आणि तो लागू करणे एक जनरेशनल काम आहे, म्हणजे ज्याला 4, 5, 6, 7 वर्ष लागतात, एकदम होत नाही. याचं कारण त्या संदर्भात जेव्हा क्रॉपिंग पॅटर्न आपण बदलतो तर त्याकरता तशा पद्धतीचं वाण उपलब्ध करून देणं, तशा पद्धतीचे इनपुट्स उपलब्ध करून द्यावे लागतात, त्याला मार्केटशी लिंकेज करून द्यावं लागतं, मार्केट तयार करावं लागतं. आपण आता हे काम सुरू केलं आहे. विशेषतः आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये ज्या डाळी आहेत त्याच्या संदर्भात खूप मोठी कमतरता, आपल्याला ते इम्पोर्ट करावे लागतात. आणि म्हणून आपण रिप्लेसमेंट म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये डाळी असतील, काही भागामध्ये मका असेल, मक्यापासून आपण इथेनॉल तयार करतोय, त्यामुळे इथेनॉल करता मका असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी बदल जे आहेत ते कापूस आणि सोयाबीन या दोनच्या अवतीभोवती फिरणारं जे आपलं चक्र आहे हे थोडं डायव्हर्सिफाय कसं करता येईल हा प्रयत्न आपण करतोय, पण त्याला निश्चितपणे वेळ लागेल.
एकूणच कुठेतरी एसटीचं सक्षमीकरण होत नाहीये की वारंवार तक्रार कर्मचाऱ्यांची देखील दिसते. नेमकं सरकार कशा पद्धतीनं पुढं घ्यायचं? हे मुळामध्ये वित्त विभागाचं एक कामच आहे की जे ठरलंय ते तुम्ही करा म्हणणं. आता ज्यावेळी एसटीला मदत करायचं आपण ठरवलं त्यावेळी काही गोष्टी एसटीने देखील करायच्या होत्या, त्यांनी काही सुधारणा करायच्या होत्या. ती जबाबदारी एसटीची आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांची आहे. त्या जर सुधारणा झाल्या नाहीत तर दरवर्षी किंवा दर महिन्याला तोटा वाढत जातो आणि मग सरकारवर अधिक भर येतो. त्यामुळे त्या गोष्टी वित्त विभाग पॉइंट आउट करतो. याचा अर्थ वित्त विभाग पैसे देत नाही असं नाहीये. आवश्यकता पडली आणि जे ठरलंय तेवढे पैसे हे वित्त विभाग वारंवार दर महिन्याला एसटीला देतोय. मला विचारायचं की 2014 पासून ते आतापर्यंत म्हणजे जवळपास 12 वर्ष सरकारचं आणि आपल्या राज्यात सरकार होतं. त्या दरम्यान देशामध्ये पण अनेक ठिकाणी सरकार होते. तुम्ही थर्ड पार्टी म्हणून अनालिसिस केलंय का देशामध्ये दर जास्त लाभ झाला आहे आणि त्यापेक्षा इतर राज्यांना जास्त झाला आहे? आणि तसं स्वरूपाचं ऍक्शन वारंवार होताना दिसतं. गुजरात असेल किंवा कर्नाटक असेल अशा ठिकाणी मोठमोठे इंडस्ट्रीज जातात असं सांगण्याचा आरोप येतो. आपल्याला त्याला बेनिफिट झाला तेव्हा मला असं वाटतं की एकच आकडेवारी तुम्हाला देतो. युपीए सरकार होतं. युपीए सरकारच्या 2004 ते 2014 10 वर्षामध्ये महाराष्ट्राला एकूण 2 लाख कोटी रुपये मिळाले. 10 वर्षात 2 लाख कोटी रुपये. आणि मोदीजींच्या 10 वर्षात, हे 12 वर्ष म्हणतच नाही, 10 वर्षाची 10 वर्ष कम्पेअर करतो. मोदीजींच्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राला 12 लाख कोटी रुपये मिळाले. आता हा फायदा नाही तर काय? एवढंच नाही तर मी ज्या बळीराजा योजनेचा उल्लेख या ठिकाणी केला, ज्यातनं 100 धरणं आपण पूर्ण केली, संपूर्ण देशामध्ये बळीराजा योजना फक्त महाराष्ट्राला मिळाली. हे मोदी सरकारच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलं. एका राज्याकरता सिंचनाची योजना. दुसरं, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये देशभरात जेवढी धरणं घेतली, म्हणजे हे बळीराजापेक्षा वेगळं आहे, देशभरात जेवढी धरणं घेतली त्यातली 30% धरणं एकट्या महाराष्ट्राची, 30%. आणि प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतही सर्वात मोठा वाटा देशात सर्वात मोठा वाटा हा महाराष्ट्राला मिळाला. मी वेगवेगळ्या विभागांचे वेगवेगळी आकडेवारी आपल्याला देऊ शकतो, पण मला असं वाटतं एवढीच एक आकडेवारी काफी आहे की जी हे सांगू शकते की महाराष्ट्राला मोदी सरकारने काय दिलं. स्वामीनाथन समितीच्या रेकमेंडेशनमध्ये इनपुट क्वालिटी नेटवर्क क्वालिटी एमएसपी म्हणून दिली जाईल आणि शेतकऱ्यांचं इन्कम डबल केलं जाईल असं 2014-15 मध्ये अनाउन्समेंट झाली. तो एक मुद्दा आहे. आणि दुसरा, शेतकऱ्यांना असा आरोप होतो की आपली जी कर्जमाफी आहे त्याच्यामध्ये अशा लाभार्थ्यांसाठी आहे जरी आपण तहसीलदार म्हटलं असतं तरी आपण 18-19 जर परिस्थिती आणि शेतकऱ्यांना फार काही दिवस मिळणार नाही का तुम्हाला? स्वामीनाथनचं मी यापूर्वी देखील सांगितलंय. स्वामीनाथनच्या रिपोर्टवर स्वामीनाथन साहेबांपेक्षा मोठं कोण आहे? जर त्यांनी हे सांगितलं की माझा रिपोर्ट लागू झालाय, आता तो रिपोर्ट लागू झाल्यानंतर त्याचे परिणाम यायला अजून काही वेळ लागू शकतो. शेतीसमोरची आव्हानं कमी नाही आहेत. निसर्गाचं सगळ्यात मोठं आव्हान शेतीवर आता तयार झालंय. क्लायमेट प्रूफ ॲग्रिकल्चर आपल्याला करावं लागेल. दुसरं, हे जे काही कर्जमाफी आम्ही केलेली आहे, या कर्जमाफीमध्ये कुठल्याही अटी आणि शर्ती आम्ही टाकलेल्या नाहीत. एकच अट जी आम्ही टाकलेली आहे ती विशेषतः महाराष्ट्रातली जी आमची बँकिंग सिस्टीम आहे आणि त्यातल्या त्यात आमच्या ज्या जिल्हा सहकारी बँका आहेत, या बँका टिकल्या पाहिजेत याकरता टाकलेली ती अट आहे की ज्याच्यामध्ये ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता ज्याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत, पण एका फिक्स्ड राशीपर्यंत त्यांची माफी करणार आहोत आणि उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत. अदरवाईज आपली बँकिंग सिस्टीम ही पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. बाकी साधारणपणे 40 लाखापेक्षा जास्त शेतकरी असे आहेत की ज्यांचा विना अट
त्या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. आता आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात एक सब कमिटी तयार केली आहे. मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री त्याच्यामध्ये आहेत. ही कर्जमाफी जशी पुढे जाईल तशी त्यातल्या अडचणी लक्षात येतील. त्या अडचणी सोडवण्याची जी काही जबाबदारी आहे ती या कमिटीला देण्यात आलेली आहे. त्यावेळी आम्ही ती सोडवू. पण कुठल्याही निवडणुका समोर नसताना या ठिकाणी ही कर्जमाफी आम्ही केलेली आहे, हे महत्वाचं आहे. विरोधी पक्षाने कोणची ताकदीनं मागणी न करता शासनाने स्वतः केलेली कर्जमाफी आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आमच्या डोळ्यासमोर राजकीय हेतू नाही, आपल्या शेतकऱ्याला कसं सक्षम करता येईल. अन्यथा 2029ची निवडणूक असल्यामुळे 2028च्या डिसेंबरलाही कर्जमाफी करता आली असती, पण ते आम्ही केलेलं नाही. अरे मैं एक एक को एक एक पूछने दो सब. 2022 तक डबल इनकम की आपकी सरकार ने बात की थी और अभी कितना समय लगेगा फार्मर का डबल इनकम होने के लिए. और दूसरा सवाल फाइनेंस डिपार्टमेंट के आपके पास रहेगा या एमसीसी के पास जाने वाला. देखिए, पहला जो आपने सवाल किया उसमें त्याच्यामध्ये असं नाहीये की कोणत्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळालेला नाही. आज राज्यामध्ये अनेक शेतकरी असे आहेत की जे आपला माल एक्सपोर्ट करतायत. अनेक शेतकरी असे आहेत की जे त्या ठिकाणी शेतीमध्ये मोठं परिवर्तन करून मॉडेल शेती तयार करतायत, शेतीला फायद्यामध्ये आणतायत. पण जो गरीब शेतकरी आहे त्याला अजून मदत करावी लागेल. ती मदत राज्य सरकार करेल आणि त्यालाही सक्षम बनवेल. आणि अर्थ खात्याच्या संदर्भात आज तरी अर्थ खातं माझ्याकडे आहे. महाराष्ट्र को पिछले 12 सालों में केंद्र सरकार की अरे भैया अभी मराठी में दे दिया, मैं उसका जवाब वापस नहीं. क्या क्या मिला है वो आपने मराठी में बताया. पिछले 2-2.5 साल जो यूपीए के थे उसमें उन्होंने बहुत सारे ऐसे आरोप लगाए थे कि उनको जो जीएसटी का पैसा है वो नहीं मिलता है और तमाम सारी जो दिक्कतें उन्होंने बताई थी उसमें कितनी सच्चाई थी. दूसरा जो सवाल है कि क्या 12 सालों का साइड इफेक्ट हुआ है, विपक्ष कमजोर और धीरे धीरे सिर्फ होकर एक दूसरे के साथ जाना शुरू कर दिए हैं. चला, तुम्हालाही काहीतरी बातमी मिळाली पाहिजे म्हणून हिंदीत बोलतो. देखिए, जहां तक जीएसटी का सवाल है, अब तो जो पहले 5 साल पूरे हुए और 7 साल पूरे हुए तो कंप्लीट हर राज्य का सीएजी के द्वारा अकाउंटिंग हुआ है. और कोई राज्य ऐसा नहीं है कि जिसको वैट रेजिम से कम पैसा मिला है. कोई राज्य ऐसा नहीं है कि जिसका एक पैसा भी केंद्र सरकार के पास बाकी है. सबको पूरा पैसा मिला है और वैट रेजिम से ज्यादा पैसा ये सबको मिला है. तो जो लोग जीएसटी आने के बाद कहते थे कि हमारे ऊपर अन्याय होगा, वो परिस्थिति दिखाई नहीं पड़ती. और सबसे बड़ा उदाहरण महाराष्ट्र है कि जो महाराष्ट्र मैन्युफैक्चरिंग स्टेट होते हुए भी हर महीने देश में हम नंबर 1 है जीएसटी कलेक्शन में, हर महीने. और पिछले महीने का तो आपने रिकॉर्ड देखा होगा, हमारे बाद के 3 राज्य जो है बड़े, उनका एक साथ मिलाकर जितना जीएसटी है उससे ज्यादा हमारा जीएसटी है. तो इसलिए मुझे ऐसा लगता है कि कोई उसका परिणाम नहीं, उल्टा सारे राज्यों का फायदा जीएसटी के कारण हुआ है. दूसरा, आपने जो कहा कि ये जो विलीनीकरण की बात चल रही है, एक पार्टी दूसरी पार्टी में जाएगी, तो जैसा मैंने कहा कि बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना है. न ये पार्टी कह रही है न वो पार्टी कह रही है, तीसरा ही कह रहा है और उसके ऊपर चर्चाएं चल रही है. मुझे ऐसा लगता है कि ये सारी पार्टियां, इसके नेता ये सीजन्ड है, ये होशियार है. कांग्रेस डूबती नाव है, डूबती नाव में कोई पैर नहीं रखता.
इनमें से कोई डूबती नाव में पैर नहीं रखेगा। और जहां तक बीजेपी का सवाल है, अगर ये साथ में आते हैं तो हमारे लिए तो कोई चिंता की बात नहीं है, क्योंकि हमारा जो स्पेस है, पॉलिटिकल स्पेस, वो बढ़ता है। आज इतनी पार्टियां होने के कारण हमारा पॉलिटिकल स्पेस ये कहीं ना कहीं बढ़ने के ऊपर थोड़ी मर्यादा आती है। तो ये अगर कंसोलिडेट करते हैं तो हमारे लिए ज्यादा स्पेस तैयार होता है, इसलिए हमको उसमें चिंता की बात नहीं है। फिर भी मुझे ऐसा लगता है कि डूबती नाव में कोई पाव नहीं रहेगा। There's a major slum demolition drive currently underway in Mumbai. Slums are being demolished without any alternatives being provided to those whose houses are being demolished. What happens to the center's housing for all scheme? This is first question. Second question is, Maharashtra is the most industrialized state in the country today. Foreign investment is down from US 28 billion to US 1 billion in the last 2 years. Should Maharashtra be flooded? Will it only be the government investing? पहिला जो प्रश्न तुम्ही विचारला त्याच्यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक झोपडपट्टीच्या लोकांना स्वतःचे मालकीचे घरं हे गेल्या 10 वर्षात आम्ही दिलेले आहेत आणि यापुढेही ती घरं आम्ही देतच राहणार आहोत. पण ही घरं देताना माननीय न्यायालयाने काही अटी आमच्यावर टाकलेल्या आहेत. त्या अटींमध्ये जे लोक पात्र आहेत त्यांना घरं दिली जात आहेत, जे पात्र नाहीत त्यांना रिमूव्ह केलं पाहिजे असा माननीय न्यायालयाचा आदेश आहे. आता हे सायकल जन्मभर तर चालू शकत नाही की लोकांनी अतिक्रमण करायचं, आपण घरं देत राहायचे, अतिक्रमण करायचं. म्हणून न्यायालयाने कट ऑफ डेट टाकलेली आहे, ती मागच्या काळात आपण वाढवलेली आहे. आता त्याच्यानंतरचे जे लोक आहेत त्यांना न्यायालयाच्या आदेशाशिवाय किंवा परवानगीशिवाय आपल्याला घरं देता येत नाहीत. आणि विशेषतः काही ठिकाणी स्पेसिफिकली माननीय उच्च न्यायालयाने टाइम बाउंड पद्धतीनं कारवाई करायला सांगितलेली आहे. त्या पद्धतीनं कारवाई चाललेली आहे. हा दुसरा जो प्रश्न आपण विचारला, आज आपण जर बघितलं तर ही गोष्ट खरी आहे की काही प्रमाणात FIIsनी त्या ठिकाणी स्टॉक मार्केटमधनं पैसा काढला. पण हा पैसा जातो कुठे? हा पैसा चाललाय डेटा सेंटरमध्ये. आणि देशामध्ये, भारतामध्ये म्हणजे जगाच्या पाठीवर आज सर्वात जास्त डेटा सेंटर इन्व्हेस्टमेंट कमिटमेंट्स या भारतामध्ये आलेल्या आहेत. जवळपास आतापर्यंत $40 बिलियन डेटा सेंटरच्या कमिटमेंट्स या वेगवेगळ्या स्टेजवर आहेत. आणि मला सांगताना आनंद वाटतो की यातही नंबर 1 महाराष्ट्र आहे. यातल्या जवळपास 55% डेटा सेंटर कमिटमेंट्स या महाराष्ट्रात आलेल्या आहेत. त्यातल्या काहींना आता आम्ही जागा दिलेल्या आहेत, काहींना जागा देण्याची प्रक्रिया चालली आहे, काहींचं बांधकाम देखील सुरू झालेलं आहे. त्यामुळे बाहेर निघालेल्या पैशापेक्षा आत येणारा पैसा हा अधिक आहे. सर, एक प्रश्न होता. विधान परिषद निवडणुकीमध्ये अमरावतीतले काँग्रेसचे उमेदवार जे आहेत ते हॉस्पिटलमध्ये आहेत आणि ऑनलाईन प्रचार करतात. आपण माहितीनंतर त्यांनी प्रगती केली आहे, तर आपण याच्या सुरुवातीची प्रगती ऑनलाईन प्रचार याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? दुसरं म्हणजे महाराष्ट्राचे 3 सिनियर मिनिस्टर गेले 8 दिवस कामाधाम सोडून नाशिकमध्ये मुक्कामी होते. या संदर्भात आपलं मत काय? तिसरं, शरद पवार साहेबांनी असं म्हटलं आहे की पंडित मोदीची पुन्हा आघाडी आहे, तर आपल्याला काय वाटतं, मोदी मोठे की नेहरू मोठे? पहिला प्रश्न काय होता? हा अमरावतीचा. अमरावतीचे उमेदवार हे ऍडमिट असल्याचं मला समजलं. मी ईश्वराला प्रार्थना करतो की त्यांना लवकर आरोग्य लाभावं आणि त्यांना ITच्या माध्यमातून नाही तर थेट प्रचार करता यावा. पण आता ITची पण आपण व्यवस्था अशी ठेवलेली आहे की
हॉस्पिटलमधले ते सर्वांशी संपर्क करू शकतात आणि प्रचार करू शकतात. फक्त मला असं वाटतं की त्यांनी मतदारांशी संपर्क करायच्या ऐवजी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क केला तर अधिक चांगलं होईल. काँग्रेसच्या नेत्यांना थोडं शांत वाटेल. त्यामुळे माझी आपली छोटीशी न मागितलेला सल्ला त्यांना आहे. दुसरं तुम्ही नाशिकच्या संदर्भात सांगितलं तर नाशिकच्या गोकुळामध्ये आता शांतता झालेली आहे. गीत गायन आता संपलेलं आहे आणि नाशिक आणि जळगाव या दोन्ही ठिकाणी भाजप सेना एकमेकाचे उमेदवार हे निवडून आणतील. या ठिकाणी जे काही पवारसाहेब म्हणाले त्या संदर्भात माझी प्रतिक्रिया एवढीच आहे की ही जी तुलना होतीये ती नंबर्सची तुलना पहिल्यांदा फक्त केलेली आहे. कोणीही नेहरूजींची आणि मोदीजींची तुलना केलेली नाही. तर मॅटर ऑफ फॅक्ट आहे की जर या देशाच्या पंतप्रधानांनी आत्तापर्यंतचे लॉंगेस्ट सर्व्हिंग जे प्राईम मिनिस्टर आहेत 4,398 दिवस ज्यांनी देशावर राज्य केलं त्यांचा रेकॉर्ड हा जर मोदीजींनी मोडला आणि त्यापेक्षा जास्त दिवस जर ते पंतप्रधान या पदावर आहे तर ते बोलणं काय वावग आहे? त्यात चुकीचं काय आहे? तो रेकॉर्ड तुटलाय, नवीन रेकॉर्ड कायम झालाय. आता महाराष्ट्रामध्ये समजा आत्तापर्यंत फक्त वसंतराव नाईक यांनी 5 वर्ष पूर्ण केले होते. बाकी कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केले नाही. त्यानंतर मी पूर्ण केले. आता कोणी जर म्हटलं की वसंतराव नाईकांनंतर देवेंद्र फडणवीसनी 5 वर्ष पूर्ण केले तर ही काही त्यांच्याशी तुलना थोडी आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या ठिकाणी आहेत, मोदीजी हे आपल्या ठिकाणी आहेत. आज माननीय मोदीजींनी नवभारताची जी निर्मिती केली आहे, ज्या गतीनं जी स्वप्न स्वातंत्र्याच्या वेळी आम्ही बघितली होती आणि स्वातंत्र्याच्या 60 वर्षानंतरही जी आम्ही पूर्ण करू शकलो नाही, ती स्वप्न जर सातत्याने मोदीजी पूर्ण करत असतील तर त्यांची तारीफ केल्यावर किंवा त्यांना शुभेच्छा दिल्यावर कोणाला वाईट वाटायचं कारण नाही, कोणाला राग यायचं कारण नाही. अरे आज दिवस घालवायचा का आपल्याला? कोई अस्पताल से जुड़ा हुआ डॉक्टर बोलता है कि अपनी सर्टिफिकेट की बिरयानी पुलिस ने मामला तो दर्ज किया है. किस तरह से इस पूरे मामले को मला असं वाटतं की तेलुगूत बोलतो मला असं देतो, हिंदी भी देतो. मला असं वाटतं की आपल्याकडे अभिव्यक्तीचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीला भारताच्या संविधानाने दिलाय. पण त्याचवेळी अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे स्वैराचारामध्ये बदलू नये अशा प्रकारची अपेक्षा देखील भारताच्या संविधानाने व्यक्त केली आहे. आणि ज्यावेळी सामाजिक मर्यादा तोडून आपण अभिव्यक्ती करतो त्यावेळी इतरांचं जे स्वातंत्र्य आहे, जे इतरांना डिग्निटीनी राहण्याचं स्वातंत्र्य हे संविधानाने दिलेलं आहे, त्या स्वातंत्र्यावर आपण अतिक्रमण करतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येकाला अभिव्यक्तीचा अधिकार आहे. स्टँडअप कॉमेडियन्सला तर आहेच. मी स्वतः स्टँडअप कॉमेडी खूप मोठ्या प्रमाणात ऐकतो. मनोरंजनाचं साधन आहे. पण ते होत असताना मर्यादा काय या देखील आपण पाहिल्या पाहिजेत. समाजातल्या इतर लोकांच्या डिग्निफाईड जगण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीच अतिक्रमण करू नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. अभिव्यक्ति का स्वातंत्र्य भारत के संविधान ने सभी को दिया है, लेकिन उसके साथ साथ इसका दुरुपयोग न हो इस प्रकार की व्यवस्था भी उसी संविधान ने तैयार की है. जब कोई अभिव्यक्ति अमर्याद हो जाती है
तो समाज के लोगों के डिग्निफाइड जीने का जो अधिकार है उस अधिकार पर वो आक्रमण करती है, और इस प्रकार का आक्रमण ये हमारे संविधान को मंजूर नहीं है। इसलिए मुझे ये लगता है कि स्टैंड अप कॉमेडी सभी को पसंद है, मैं स्वयं भी देखता हूं, उससे मनोरंजन भी होता है, लेकिन मनोरंजन करते करते हम समाज की सीमाओं को और डिग्निटी की सीमाओं को अगर उसका उल्लंघन करेंगे तो ये सही नहीं होगा, ये लोगों के ऊपर अन्याय होगा। इसलिए सभी लोग कम से कम जो डिग्निटी के मिनिमम पैरामीटर्स है उसको ध्यान में रखते हुए स्टैंड अप कॉमेडी करें, ऐसा मुझे लगता है। जिसकी लाठी उसकी भैंस, जिसका माइक उसका प्रश्न। क्या अरे माईक मिळून तुझा आवाज येत नाही मला। हे आव्हान पुढच्या 3 वर्षांमध्ये कसं शिवसेना राष्ट्रवादी सोबत होणार आता संघर्ष प्रत्येक दिसून आलेला आहे, तरी इंडियामध्ये एकत्र झालाय, शताब्दीच्या भाजपचा विचार होणार आहे। मी 75% आणि 80% जे बोललो ते एनडीएचं बोललोय, एनडीए, भाजप नाही। 2029लाही महाराष्ट्रामध्ये महायुतीच निवडणुकीला सामोरी जाईल। आता धन्यवाद। धन्यवाद सर्वांना। विनंती आहे की बसून राहायचे, आपल्याला एक चित्रपट ध्वनी चित्रपट ऐकायचे। सगळ्यांना विनंती, आपण सगळ्यांनी जाग्यावर बसून घ्यायचंय। माननीय मुख्यमंत्री समोर बसतील, एक 2 मिनिटात आपण एक ध्वनी चित्रपट ऐकणार आहोत। आपण सर्व पत्रकार बांधवांनी बसून आहोत। जो मानवीय जो बच्चे कैसे जो हाथ बंधे होते हैं, जो कंधे झुके होते हैं, जो आस्था देने पर रुक जाते थे, जो बेकदम रुक जाते थे, जो दुनिया अनजान थी हमारी काबिलियत से, जो हम दुनिया से नजर झुकाकर बात करते थे। शक्ति थी, सामर्थ्य था, फिर भी क्यों छाई रही मायूसी। हर सवाल का जवाब मिला एक सुबह, जब सूरज उगा रोज की तरह पूर्व से, पर गर्व के साथ, उम्मीदों के पर्व के साथ, और प्रारंभ हुई खोया हुआ आत्मविश्वास फिर से पाने की यात्रा। आज किसी ने मेरे से छूके सजाया है, युगों के बाद देश का स्वाभिमान लहराया। मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि शपथ उठाई, एकजुट संकल्पों ने जिम्मेदारी उठाई, देश के कर्णधारों ने, और वचन दिया 140 करोड़ ने, कि अब कदम नहीं रुकेंगे, अब आगे ही बढ़ते जाएंगे। ये आशा, ये विश्वास, ये आत्मविश्वास, ये सपने, और उन सपनों के अनुकूल सरकार की नीतियां, सरकार की नीति, सरकार की गति, उसको नहीं ताकत लोक सेवा की, सशक्तिकरण की, राष्ट्र निर्माण की, राष्ट्र प्रथम की भावना की, और ताकत विरासत की। इन्हीं 5 स्तंभों पर मजबूत खड़ा है आज का भारत। ऐसा भारत जो झुग्गियों के किराए के कलेश को पीछे छोड़कर नए घर का कलश रख चुका है। बारिश में मतलब की भीग जाते हैं, पानी मतलब की भर जाते इस घर में। पहले ना बहुत दिक्कत होता था, शीत की गर्मी का समय
बच्चा भी उसको ले पाता था। कभी ऐसा नहीं सोचे थे कि ऐसा घर बनेगा करके? जब हमने पहली बार घर का चाबी लिया तो मेरे को बहुत खुशी महसूस हुआ। नया घर मिला है तो पंखा भी है, बहुत खुश हूँ। झोपड़ी में रहते थे बच्चे शर्मिंदगी महसूस करते, कच्चे घर में रहते थे बच्चे शर्मिंदगी महसूस करते, दबे हुए रहते थे, आत्मविश्वास नहीं था। पक्का घर मिलते ही दीवारें नहीं, पक्की छत नहीं, जिंदगी आत्मविश्वास से भर गई। ऐसा भारत जो कुपोषण को हराकर बचपन को जिला रहा है, ऐसा भारत जो खाली थाली से भरे हुए थैलों तक आ गया है। हाँ, हम उसी भारत की बात कर रहे हैं जहां आजादी के 7 दशक बाद नल लगे थे केवल 3 करोड़ घर में, और हम उसी भारत की बात कर रहे हैं जहां सिर्फ 12 साल में 16 करोड़ घरों में नल आ गए। यहाँ पानी की बहुत दिक्कत रही से जगह ही हम बहुत दूर तक जाते हैं, पर अब घर में नल लेती है तो बहुत सुविधा होगी। ऐसा भारत जहां अन्नदाता अन्न के लिए नहीं तरसता, डर में नहीं जीता। কৃষি ক্ষেত্ৰত আমি দেখিছো প্ৰযুক্তিৰ বিদ্যাৰ মানে প্ৰয়োগৰ ফলত যথেষ্ট উন্নতি হৈছে। किस किसान ने 12 साल पहले सोचा था कि एक दिन मोबाइल की घंटी बजेगी और 6,000 रुपए खाते में आ जाएंगे। बाबूजी के गुजर जाने के बाद में बेटा एकदम अकेला पड़ गए, कभी कर्जा कभी ब्याज। फिर एक दिन लगा कि कोई अपना भी साथ में खड़ा था। मुसीबत के टाइम में, बुआई और कटाई के टाइम में, बीज से लेके बाजार तक, बस ये साथ ऐसे ही निभाते रहते। किस बुजुर्ग ने सोचा होगा कि जेब में एक कार्ड होगा जिसके अंदर 5 लाख रुपए होंगे। ऑपरेशन आन पड़ने पर कर्जा लेने वाला आम हिंदुस्तानी कब सोच सकता था कि एक दिन ऑपरेशन के लिए 1 पैसा नहीं लगेगा और दवा मिलने लगेगी आधे से आधे दाम में। कुछ साल पहले कोई सोच भी सकता था कि जब बिनबुला बीमारी घर को घुसाओ, और ये भी कोई सोच सकता था एक दिन 5 लाख तक का इलाज मुफ्त मिल जाएगा, आधे से आधे दाम में दवाइयां मिल जाएगी। पहले के मुकाबले बहुत ही आगे बढ़े हुए। आयुष्मान भारत न्यू इंडिया के क्रांतिकारी कदमों में से एक है। सिर्फ इसलिए नहीं क्योंकि ये देश के सामान्य मानवीय के गरीब के जीवन को बचाने में अहम भूमिका निभा, बल्कि इसलिए भी क्योंकि ये भारत के रूप में 130 करोड़ लोगों के सामूहिक संकल्प और सामर्थ्य का भी प्रतीक है। आंख खोलते ही अपनी पक्की छत दिखती है। छत पर सूर्य नमस्कार करने जाता हूँ तो सोलर पैनल दिखती है। छत से रोज एक ही गाना सुनाई पड़ता है। कभी कभी छत पर बैठा सोचता हूँ कि जीवन कितना आसान हो गया है। छतों पर बैठकर पढ़ने वाले भारत ने कब सोचा होगा कि एक दिन छत पर बिजली पैदा की जाएगी। दृष्टि और दूरदृष्टि में यही फर्क होता है, वरना दिल्ली में बैठे इंसान को कैसे दिख गई कोसों दूर बैठी मां की पीड़ा, बहन की मजबूरी, नारी का शर्म संकोच। तभी तो उसने नारियों तक पहुंचाया उनका प्रिय उपहार, सम्मान, जो कि उनका अधिकार था। हमारी शादी के बाद तो 4 दिन में छाले निकल आए थे हाथ में। इसका हाथ देखो, महीना भर से चमक रहा है। काहे की घर में तब सुविधा न रही, और शौचालय है, पानी है, गैस भी है घर में, अभी काम भी करेगी और नाम भी विश्वास है। जब हम चूल्हा में खाना बनाते हैं हम तब बहुत समय लगती है से, बहुत धुआं भी होती है से, आग से बहुत आंसू भी आती है से, और जब से हमारा सरकार है ये भी गैस चूल्हा तब से बहुत अच्छा लगता है। एक से खाने धुआं नहीं आना है, हमें समय बच जाती है और जल्दी खाना बच जाती है, हमें बहुत अच्छा लगता है। मुझे जो महाकाली वंदना का 1,000 हर महीना मिलता है उसे मैं अपनी बेटी के खाते में जमा करती हूँ, और जो BMI की तरफ से पैसा मिलता है उसका मैं लाभ देती हूँ। महिलाओं को सशक्त बनाने और आत्मनिर्भर बनाने के लिए मैं PM मोदी को धन्यवाद कहना। 12 साल में जीवन आसान
बने तो है। जब मैंने नई लाइफ शुरू की ना बेटा, तो सफर में 1000 चुनौतियां मिली, पर साथ में हौसला भी मिला, रफ्तार भी मिला, भरोसा भी मिला, फिर लक्ष्मी मिली। अब तुझे आगे लेके जाना। हमारा पहला लक्ष्य है कि देश में सामान्य से सामान्य मानवीय के जीवन में सुगमता है। लाइनें ऑनलाइन हुई तो है, मेट्रो का जाल बिछा तो है, दूरियां घटी तो है, उड़ान मिली तो है, दीदियां लखपति बनी तो है, व्यापार फैला तो है। अब व्यापार लोन लेने पर गारंटी नहीं मांगी जाती। अब बड़े सपनों को छोटे शहर मान नहीं पाते। छोटा काम बिग आइडियाज कॉलेज से ही स्टार्ट कर दिया था। बीच में मुश्किल मिला तो स्किल भी मिला, बड़ा ऑर्डर्स मिला तो बड़ा रिलैक्सेशन मिला। फोन ही बन गया मार्केट मेकिंग प्लेस और बैंक। कभी कभी सोचती हूँ कि जीरो से स्टार्ट किया था और आज स्टार्टअप बन गई है। पर नो चिल, अभी तो यूनिकॉर्न बनना है। गरीब कल्याण को लेकर इतने बड़े स्तर पर जो काम चल रहा है, इन सारे प्रयासों का परिणाम है कि आज देश बड़ी इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ रहा है। कहां फॉरेन से आते हो, कहां स्वदेशी सेमीकंडक्टर का मैन्युफैक्चर। भाई मेड इन इंडिया, भाई इसकी तो चिप में इंडिया बन रही है। कमाल है ना। कुछ साल पहले तक स्वदेशी पर शायद ही ऐसी चर्चा होती थी, और आज स्वदेशी का मतलब होता है टेक्नोलॉजी, शौर्य, इनोवेशन, एम्पावरमेंट। पर अभी भारत की ताकत और बढ़ानी है। देश को जब से खुद की ताकत का अनुभव हुआ है, तभी से देश में गली गली से उभर रहे हैं स्पोर्ट्स स्टार्स। चोरियां बड़ी रखी हुई यार, धक्के तो हमने खाए थे। हमारे टाइम पे ऐसे ट्रेनिंग की कोई बात भी कर देगा ना, लोग कहें बावड़ी होगी इससे। हम तो बस एक कीड़ा खा के प्रैक्टिस ठोका करते। और तुमने डाइटिशियन, फिजियो, कंडीशनिंग कोच सब मिल रहा है, तो मेडल तो आवेगा ही। अभी तो मर क्या ठंड ना पड़े, अभी घना जितना बाकी से। कोने कोने से निकल रहे हैं इनोवेटर्स, जिले जिले से निकल रहे हैं प्रोडक्ट्स, मिल रहे हैं गुलामी के चिन्ह, रिलीज हो रहे हैं ऐतिहासिक बजट आदिवासियों के लिए। विकसित भारत का सपना दे, जो जीता रहा, जो लगा रहा, जिसे भुला चुका था हर कोई, उसका हित लेके खड़ा रहा। सच्ची मेहनत करके जिसने कितने सपनों को पंख दिए, मुझे उसके संग चलना है। जो जीता देश के लिए, मोदी देश के लिए। कछुए की चाल नहीं, जीते की रफ्तार, मैं नया हिंदुस्तान। उत्तर, जब मैंने ट्रक चलाना शुरू किया से ना, सड़का देख के दिल ही बैठ जाता है। पर आप देख सड़कें मक्खन जैसी होगी, बड़े बड़े पुल बन गए हैं, तभी तो तेरे पापा जी का धंधा भी बट्टा हो गया है। हम तू के 12 साल से देश में मानो विश्वास बना है, बाहर की ज्योति और आत्मविश्वास बेहतर की। इसी रोशनी से खिलकर आज हम बना रहे हैं स्वदेशी हथियार, कर रहे हैं आतंकवाद पर कड़ा प्रहार। आतंकियों ने हमारी बहनों का सिंदूर लड़ा, इसलिए भारत ने आतंक के ये हेडक्वार्टर्स गाड़ दिए। कर चुके हैं नक्सल मुक्त भारत का सपना साकार, कर रहे हैं नारी शक्ति को बदल, और हो रहा है विश्व में भारत का जयकार। देश की महिलाएं नए और शक्तिशाली
शक्तिशाली भारत के निर्माण में कंधे से कंधा मिलाकर के चल रही है। हमारी मां बहनों का गौरव, उनका योगदान, उनका सामर्थ्य आज देश अनुभव कर रहा है। 12 साल में निजी कंपनियों के लिए स्पेस सेक्टर के खुले द्वार, रेल, रोड, एयर कनेक्टिविटी से जुड़ रहा नॉर्थ ईस्ट